उदगीर नगर परिषद निवडणूक 2025च्या निवडणुकीमध्ये माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे। आतापर्यंत नगर परिषदेवर एकही नगरसेवक निवडून आला नाही, पण उदगीरच्या नप निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी युती, शिवसेना, MIM यांची एकमेकाविरोधात लढत असून कोण सत्तेत येणार याची सर्वत्र चर्चा आहे। शिवसेनेचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या एंट्रीमुळे शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून सर्व प्रभागातून राजकारणात नव्याने प्रवेश घेणारे उमेदवार जास्त आहेत। यामध्ये प्रभाग क्रमांक 16 मधील काँग्रेसच्या गडाला शह देण्यासाठी यावेळेस भाजपा, शिवसेना रिंगणात उतरली असून मागील काळात काँग्रेसने दबाव तंत्राचा वापर करून निवडणूक जिंकली होती। पण 8 वर्षे होऊन गेली, विक्रांत भोसले व रेश्मा बेग या 2 नगरसेवकांनी तोंड दाखवले नाहीत, यामुळे प्रभागामध्ये नाराजीचे सूर दिसून येत आहेत। तरीही काँग्रेसने खुल्या प्रवर्गातून यावेळेस राजकीय घराण्यातील चंदन पाटील नागराळकर यांना तर ओबीसी महिलासाठी पुन्हा तिसऱ्यांदा रेश्मा अक्रम बेग यांना उमेदवारी आली आहे, तर भाजपाने ॲडव्होकेट दत्ताजी पाटील यांना खुल्या प्रवर्गातून तर ओबीसी महिलासाठी एलमते यांना दिली आहे। पण या दोघांना शह देण्यासाठी शिवसेना ही पण रिंगणात उतरली असून खुल्या प्रवर्गासाठी ॲडव्होकेट रविप्रभा खारीवाले यांना तर ओबीसी महिला म्हणून पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेले सौ शीतल महादेव घोणे चौधरी यांना उमेदवारी दिली आहे। यामुळे भाजप व काँग्रेसच्या बलाढ्य राष्ट्रीय पक्षांना शह देण्यासाठी शिवसेना लढत आहे। याचा शुभारंभ काल चर्च रोड येथून उमेदवार ॲडव्होकेट रविप्रभा खारीवाले यांच्या वार्डात जाहीर सभा घेऊन सुरुवात केली। यावेळी भालेराव यांनी उमेदवारांना नवचैतन्याचे मंत्र दिले। आज हे दोन्ही उमेदवार प्रभाग 16 मधील मतदारांना थेट भेटी घेऊन पक्षाची धोरणे सांगितले व पुढील काळात काय कामे करणार यावर चर्चा केली व पूर्ण करण्याचे वचन देऊन आशीर्वाद घेतला। यावेळी प्रभाग 16 चे दोन्ही उमेदवार ॲडव्होकेट रविप्रभा खारीवाले व शीतल महादेव घोणे, पत्रकार महादेव घोणे, मीना गोतावळे, निवेदिता कांबळे, माया कांबळे, गंगाधर कांबळे, मनोहर कांबळे, पृथ्वी सुतार, रुपेश खादीवाले, जीवन मोतेवार, सुहास सूर्यवंशी आदी उपस्थित होते।